नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला टमाटा डोसा बनवून दाखवणार आहे। तर काय काय लागणार आहे चला आपण बघू। टमाटे, जिरे, लसूण, हिरवी मिरची, रवा आणि बेसन पीठ। टमाटे खूप असं लाल बुंद घ्यायचे पिकलेले, ते स्वच्छ धुवून घेतलेले। आता मी मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घेते। हे बघा, टमाटे बारीक कापून घेतलेले। आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ, थोडे कापून घेतले बघा। आता आपण या टमाट्यांमध्येच आपण मिरची पण लसूण पण बारीक करून घेऊ। आता मी हे बघा टमाटे बारीक करून घेतले। आता मीठ टाकून घेते त्याच्यात मी। आता हे बेसन पीठ टाकून घेते, थोडं नंतर टाकते मी। अजून काही रवा पण टाकून घेते, थोडं थोडं उरून ठेवलेलं आहे, बाकी आहे, पण नंतर मिक्स केल्यानंतर टाकू अजून। आता आपण हा बाकी होता ना रवा, तो पण टाकून घेऊ, बेसन पण टाकून घेऊ। परत मिक्स करते, नंतर थोडंसं पाणी टाकेल, थोडंसं पाणी टाकू आणि आपण 5 मिनिटासाठी भिजत ठेवू। कारण रवा पाणी शोषून घेतो ना, मग ते कोरड होऊन जाईल परत। नंतर आपण मुरून गेला का रवा खुलला का तेव्हा आपण 5 मिनिटात करायचं। 5 मिनिटासाठी आता झाकून ठेवते। व्हिडिओ पूर्ण बघत जा तुम्ही। आता आपण खुलला पण ह्या खुलून गेला बघा। आता आपण डोसे करून घेऊ चला। इकडे आता तवा गरम झालेला आहे। आता मी तेल टाकून घेते तव्यावर। आता मी पीठ टाकून घेते। असं घट्ट सरस पाहिजे, नाही तर पातळ राहिलं तर निघत नाही ते। आपण आता या काढणे पसरून घेऊ, कारण बारीक येतात ते पसरायला पण। तर मी बाजूला तेल टाकून घेते, गॅस कमी करते। आता मी तेल टाकून घेते। डोशांच्या तव्यावर करून पाहिलं तो बारीक होता ना, चिपकत होते, तो काढून घेतला। बाजूला तेल टाकून घेऊ आपण। जाड तवा पाहिजे त्याला, जास्त पातळ पण नको, घट्ट पण नको पीठ। कड्याने थोडं मोकळं करून घ्यायचं, मग थोडं अजून राहू दे। बघू शकता, बेसन पीठ जास्त घालायचं, रवा कमी घालायचा। बघू शकता किती छान झालेलं आहे। तर काढून घेते मी, हे बघा। आता दुसरा पण टाकून घेते मी। साईडने तेल टाकून घेऊ आपण। गॅस कमीच ठेवायचा, कारण फुल गॅसवर ना जळून जातं ते। हे बघा आरामात निघते थोडा दोनमध्ये।
साईडने तेल टाकते मी. या पिठामध्ये आपण काकडी पण किसून टाकली ना, खूप छान लागतं. काकडी पण टाकायची. आता माझ्याकडे नव्हती. तुम्ही म्हणशाल इतका तवा खराब होता. आता हा या तव्याने निघाले नाही माझे डोसे, साध्या तव्यावरच निघाले. हे बघा इतके छान निघाले या तव्याने आरामात. त्यात टमाटा डोसा तयार आहे. टमाटो आमलेट पण म्हणतात, डोसा पण म्हणतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. लहान मुलांना जर दात नसतील ते पण खाऊ शकता. होटाने चावता येईल. इतकं लुसलुशीत आलं ना.